झालं का सुरू? हो. करू का? सुरू. मी डॉक्टर भागवत तेजनकर. माझ्या मुलीचा नंबर चेन्नई येथे लागलेला आहे MBBSच्या सेकंड राऊंडमध्ये आणि काल परवाला 26/9ला MCCकडनं हे एक नोटीस काढण्यात आलं. त्यानुसार सेकंड राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेले त्यांना रेजिग्नेशनचा वेळ हा 1 ऑक्टोबर 2024पर्यंत देण्यात आलेला आहे. 5 वाजेपर्यंत देण्यात आलेला आहे. पण प्रत्यक्षात विचार जर केला तर आता महाराष्ट्रातला राऊंड हा 30 तारखेला लागणार आहे आणि 30 तारखेला जनरली त्यांच्या सवयीप्रमाणे रात्री उशिरा लागतो आणि 5 वाजेपर्यंत तिथं जाऊन आणि ॲडमिशन कॅन्सल करणं हे माझ्याकडून शक्य होऊ शकत नाही. माझ्याकडून काय माझ्यासारखे दुसरे कुठलेही जरी पालक असले ज्यांना हरियाणा मिळालं आहे, कोणाला उत्तर प्रदेश मिळालं आहे, कोणाला झारखंड मिळालं आहे, ते पालक तिकडली ॲडमिशन कॅन्सल 5 वाजेपर्यंत करूच शकत नाही. तर त्याच्यामुळं आमची शासनाला अशी विनंती आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालून ही जी मुदत आहे ही 1 तारखेच्या ऐवजी कमीत कमी 3 तारीख करण्यात यावी. आता याच्यामध्ये झालं आहे काय की उत्तर प्रदेश असतील, हरियाणा असतील, झारखंड असतील यांनी त्यांचे जे राऊंड आहेत सेकंड राऊंड ते 30 तारखेच्या म्हणजे 28 तारखेच्या आतच संपवलेले आहेत. फक्त आपणच महाराष्ट्र एक असं आहे की त्यांचा राऊंड हा 30 तारखेला होतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आहे आपल्या महाराष्ट्रीयन मुलांचंच होणार आहे. तर म्हणून माझी सरकारला ही विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर याची MCCची मुदत 1च्या ऐवजी कमीत कमी 3 ऑक्टोबर करण्यात यावी. याच्यासाठी आम्ही MCCकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय खासदार प्रतापराव जाधव यांनाही मेलद्वारे निवेदन दिलेलं आहे.